हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. सगळ्यांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ. अपेक्षा आहे की तुम्ही सगळे छान, मस्त, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी असाल. तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला छान जाऊ देत, मस्त जाऊ देत, आनंदाची जाऊ देत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित. आज आहे धनत्रयोदशी आणि सकाळी लवकर रांगोळी वगैरे काढून घेतली दारामध्ये आणि त्यानंतर संध्याकाळचं दिवे लावले. तर दुपारी मला चकल्या करायच्या होत्या, पण आधीच तब्येत पण बिघडलेली होती आणि त्याचबरोबर वेळ पण मिळाला नाही, बाकीची पण कामं होती. तर त्यामुळे आजचं प्लॅनिंग माझं जे आहे चकलीचं ते आता उद्यावरती गेलं. त्यामुळे शुक्रवारचा व्लॉग आहे तो मी पुढे कंटिन्यू करते. त्यामुळे शुक्रवार आणि शनिवार दोन्हीचे मिळून जे आहेत ते व्लॉग ते एकातच मी हे करते. तर सकाळी श्रीच्या पप्पांनी नाश्त्याला डोसा आणला होता. नाश्ता वगैरे केला, बाकी सगळी कामं आवरली आणि आज करायचे होते म्हणून चकल्या. काल तर काही करायला मिळालं नाही, तर आज करायचंच होतं. आणि 1 किलोचं मी दळून आणले भाजणी, पण 1 किलोचे मी नाही करणार आहे, अर्धा किलोचे करणार आहे. कारण जास्त चकल्या केल्या म्हणजे 1 किलोच्या चकल्या केल्या की मम्मीकडे थोडं नेते मी आणि सासूबाईला थोडं देते आणि उरलेल्या चकल्या मग ठेवून जाते इथे. मग त्या काय श्रीचे पप्पा खात नाहीत, कारण ते तिकडे सासरी असतात. आणि मग त्या आम्ही येईपर्यंत, मम्मीकडून येईपर्यंत चकल्याने पूर्णच कुबड वास येतो चकलीचा. त्यामुळे मग आता थोड्याशा करणार आहे आणि मुंबईला जाऊन आल्यानंतर जेव्हा मग जमेल तेव्हा करेन. पीठ तयार करून ठेवलं की कधीही पण करता येतं आपल्याला चकल्या. आणि जरी चकल्या नाही केल्या तरी त्या पिठाच्या धपाट्या वगैरे करता येतं किंवा थालीपीठ वगैरे करता येतं, कसंही वापरता येतं. त्यामुळे आता मी चकल्या कमीच करणार आहे. मागच्या वेळी मी चकल्या जास्त केल्या होत्या 1 किलोच्या, तर थोड्या मम्मीला नेल्या आणि थोड्या मग सासूबाईला दिल्या होत्या आणि बाकी चकल्या होत्या त्या इथंच ठेवलेल्या डब्यामध्ये. आणि आल्यानंतर मग बघितलं तर वास खूप त्याचा येत होता, कुबड तेलाचा. तर त्यामुळे मग आता मी थोड्या चकल्या करणार आहे. तर इथे ना मी 4 वाट्या पीठ घेतलेलं आहे चकलीचं आणि 3 वाट्या पाणी जे आहे ना त्याच वाटीनं गरम करत ठेवलेलं आहे उकळी आणायला. आणि त्यामध्ये मग तिखट घातलेलं आहे, हळद घातलेलं आहे, 2 चमचे तेलाचं मोहन घातलेलं आहे त्यामध्येच पाण्यामध्येच, आणि ते छान मीठ घातलेलं आहे आणि ते छान असं उकळून घेतलं आहे. आणि जसं आपण भाकरी करतो ना तसंच हे पीठ मळायचं आहे गरम गरम पाणी घेऊन. तर ते मध्ये असं मी खड्डा करून घेतला आहे पिठामध्ये आणि पिठामध्ये मी आधीच जो चकलीचा मसाला असतो तयार तोच त्यामध्ये मी घातलेला आहे आणि थोडे तीळ घातलेले आहेत वरनं. आणि ओवा वगैरे सगळं त्या मसाल्याच्या पाकिटमध्ये होतं, त्यामुळे ओवा वगैरे मी काय एक्स्ट्रा वगैरे घातलेला नाही, त्यामुळे मी थोडीशी कमी होते. मला तीळ पाणी जे आहे ना गरम गरम असं मळायचं आहे. आणि चकलीला कधी पण सगळं पीठ जे आहे ते एकदम नाही मळायचं. तर इथे मी थोडंसं पीठ जे आहे 1 गोळा जो आहे त्यातला 1 गोळा मळून घेतला आहे चांगला आणि बाकीचं जे पीठ आहे त्याचं बाजूला थापून ठेवलेलं आहे. आणि जरी सगळं पीठ मळलं तर घट्ट मळायचं आणि ज्यावेळी आपण चकल्या पाडायच्या वेळेला थोडंसं मऊ करून घ्यायचं, जास्त पण मऊ नाही करायचं. आपण जसं भाकरीला पीठ करतो जास्त मऊ नाही आणि जास्त कडक पण नाही करायचं. कडक केल्या तर चकल्या तुटतात, तुकडे पडतात हे करताना गाळताना. आणि जास्त मऊ केलं ना तर मिडियमच करायचं, तेलामध्ये जास्त घट्ट पण करायचं नाही. पीठ जसं आपण भाकरीला करतो पीठ तसंच करायचं आहे आणि थोड्या बॅचमध्ये मळून घ्यायचं आहे. आणि तेलामध्ये तेल छान तापलं की मग त्यामध्ये चकली टाकायची आणि चकली टाकली की लगेच चकली उलटायची नाही आहे, त्यावरती बुडबुडे येतात, फेस येतो. तर तो बुडबुडे शांत झाल्यानंतर चकली उलटायची आहे आणि चकली उलटल्यानंतर सुद्धा बुडबुडे येतात. ते बुडबुडे शांत झाल्यानंतर चकली जी आहे ती छान अशी तळली जाते. जास्त मोठ्या गॅसवर पण तळायची नाही आहे, बारीक मिडियम गॅसवर तळायची आहे. जास्त मोठ्या गॅसवर तळल्या की आतून कच्च्या राहतं पीठ आणि चकल्या ज्या आहेत ना मऊ पडतात, चांगल्या अशा कुरकुरीत किंवा कडक होत नाहीत. तर ती चकल्या ज्या आहेत ना तळायलाच खूप वेळ लागतो, थोडे पेशन्स लागतं तळायला. बाकी चकल्या गाळायला जास्त वेळ लागत नाही. आणि चकल्या मी खाल्याच्या पेपरवरती पसरून ठेवल्या जेणेकरून थंड होतील लगेच, त्यामुळे म्हणजे लगेच भरून ठेवता येतील. आणि आता चकल्या ज्या आहेत सगळ्या मी भरून ठेवते पिशवीमध्ये. श्रीचं चालू होतं सकाळपासून की रात्री कधी होते फटाकडे पेटवायसाठी, कारण फटाकडे आणल्या नव्हत्या आणि काल दिवसभर त्याचं सुरू होतं की फटाकडे हवे आहेत. आणि संध्याकाळी त्याच्या पप्पांनी सांगितलं होतं की मी संध्याकाळी कामं आल्यानंतर मी आणून देतो म्हणून, पण त्यांना वेळ नव्हता आणून देण्यासाठी, कारण पेंटाचं वगैरे काम असतं त्यामुळे आल्यानंतर. आणि मग रात्री 11:30 वाजता त्याला घेऊन गेलो फटाकडे आणायला. आणि तो सकाळपासून त्याचं सुरू होते की संध्याकाळ कधी होते फटाकडे पेटवण्यासाठी. आणि शेवटी तो आता रात्र झाल्यावर लगेच बाहेर पडला फटाकडे पेटवायसाठी, इतका खुश होता. त्यानंतर मग संध्याकाळच्या जेवणामध्ये मी टोमॅटोची चटणी केली आणि मला बनवायचा होता कंदील. आणि दरवर्षी मी घरीच कंदील बनवते, यावर्षी थोडंसं लेट झाला बनवायला, पण ठीक आहे,
म्हटलं आजच मला बनवायला हवा, कारण म्हणजे उद्या कंदील तर उद्या तर लागलाच पाहिजे कंदील, कारण आज दुसरा दिवस आहे आपल्या दिवाळीचा. आणि दारामध्ये कंदील, दिव्याची झगमगाट आणि रांगोळीशिवाय दिवाळी असल्यासारखं वाटत नाही, म्हणून मी आजच कंदील करायचं ठरवलं होतं. तर इथे जे कार्ड पेपर आहेत 2 कार्ड पेपर मी आणले होते, 2 कलरचे, ग्रीन कलर, थोडासा ग्रीन कलर, लाईट ग्रीन कलर आहे आणि एक पिंक कलर आहे. तर त्याचा अर्धा भाग जो आहे तो कापून घेतला आधी, आणि त्यानंतर त्याला अशी चौकोन मी खिडक्या करून घेतल्या, कारण मला तो मध्ये पातळ पांढरा कागद लावायचा होता. कारण ह्या कार्ड पेपरच्या कागदामुळे ना प्रकाश जो आहे ना बाहेर परावर्तित होत नाही, त्यामुळे मला पातळ कागद आतमध्ये लावायचा होता, म्हणून मी चौकोन असे खिडक्या पाडून घेतल्या आणि पांढरा जो पातळ कागद असतो आपला A4 साईजचा तो आतून लावून घेतला आणि बाहेर जो उरलेला कागद जो होता तो कापून घेतला. आता त्यानंतर हा सिलेंडर आकार तयार झाला मधला आकाशकंदीलच्या, आणि बाहेरून लावण्यासाठी मला चौकोन कागद हवे होते. तर त्याचं माप घेतलं की सिलेंडरचं, की आपल्याला किती उंचीमध्ये ते बाहेरचं जे त्रिकोण आपण करतो ते हवे आहेत. तर ते मी सगळे असे कापून घेतले गुलाबी कलरमध्ये, आणि ह्या कलरमध्ये पण सुद्धा मिक्स कलर छान दिसतं त्यामुळे. आणि त्यानंतर मग स्टॅपलरने पिढा मारून जॉईंट करून घेतलं. इतके मी असे जे आहेत त्रिकोण ते बनवले. आता यानंतर हा सिलेंडरचा भाग जो आहे ना मधला आकाशकंदीलच्या, त्याला आता हे त्रिकोण जे आहेत ते असे लावून घ्यायचे, जॉईंट करून घ्यायचे आहेत. तर स्टॅपलरने मी लावून घेणार आहे, कारण फेविकॉलने लगेच वाळत नाही, वाळायला खूप उशीर लागतो, त्यामुळे स्टॅपलरने वर पडतं. तर सगळे असे जे त्रिकोण आहेत ते सगळे बाजूने मी लावून घेतले. आणि बघा हे त्रिकोण सगळे असे लावले तर किती छान दिसायला लागले तर आकाशकंदील. आता खालचा जो भाग राहिला आहे झिरमुळ्या, तर तेवढ्या लावायच्या आहेत. तर ते मी माप घेतलं की किती उंचीला आपल्याला हव्या आहेत. तर ज्या उंचीचे मला हव्या आहेत त्या उंचीचा बरोबर कागद जो आहे तो शिल्लक राहिला होता, तर तो असा फोल्ड केला मधून. आणि त्या झिरमुळ्याच्या पट्ट्या ज्या आहेत, जेवढ्या आपल्याला पट्ट्या जाडीच्या हव्या आहेत तेवढ्या जाडीच्या पट्ट्या येईपर्यंत मी त्या फोल्ड करत राहिले, आणि ज्यामध्ये अशा घड्या पडल्या असतात त्याच्यावरनं कापून घ्यायचं. त्यानंतर अशा झिरमुळ्या ज्या आहेत ते तयार होतात. तर तो कागद जो आहे तो असा राऊंड होता, तर वळकटी होती त्याची, त्यामुळे हे झिरमुळे जे आहेत त्याचे वाकलेले आहेत. जर त्या झिरमुळ्या सरळ हव्या असतील तर त्या कागद जो आहे तो आधी सरळ करून घ्यायचा, आणि यालासुद्धा मी स्टॅपलर मारून जॉईंट करून घेणार आहे. आता नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे डेकोरेशनचा. जसं आपल्याला हवं आहे डेकोरेशन करायचं आकाशकंदील, तसं त्या प्रकारे डेकोरेशन करायचं. आता ते काम जे आहे ते मी या दोघांकडे दिलेलं आहे. टिकल्या माझ्याकडे आहेत गोल्डन कलरच्या, तर त्यांना सांगितलं की मध्ये त्रिकोणचा जो मध्ये जॉईंट केलेला आहे तिथे चिटकवा, आणि बाकी मला गोल्डन कलरचा जो पेपर असतो तो नव्हता मिळाला, त्याच्या पट्ट्या मला खालीवर चिटकवायच्या होत्या. सिलेंडरकडचा भाग जो आहे ना, म्हणजे त्रिकोणच्या वरचा आणि खालचा जो भाग आहे, तर तिथे मग मी टिकल्या लावून घेतल्या, आणि अशा प्रकारे आकाशकंदील तयार झाला.